अवघड आहे. परवा दिवशी एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी पा. म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो. गावागावात निघायला लागले पा. नाकाला शेंडा असेल तर महत्व. आता म्हणतात कशी असू द्या. पहिल्या काळात म्हणायचे नाकाला शेंडा पाहिजे. बरोबर महिला मंडळ. माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला. तुम्ही एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका. आणि माझ्या तर अजिबात नाही पाहायचं. आपल्या नाकाला शेंडा नाही. नाकाला शेंडा असेल तर माणूस शोभून दिसतं. महिला मंडळ मला सांगा, एवढी एवढीसं नाक असेल, भली मोठी नथ असेल आणि माता मौलांनी विचारा ठोंबरे टाकळीमध्ये पप्याचा बाप अहो कशी दिसते. मला काला माहिती अख्ख्या टाकळीत आपलंच भूते. पण तरी सांगत नाही. पप्याची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा तर बाई शोभते. बरोबर की नाही. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर लोक म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पा. तुमच्याकडे पाहतात का पोरी? ठोंबरे टाकळी भेटतात का? आताच येणाऱ्याला कथा झाली पा. महिला मंडळाचा विषय चालला होता म्हणे कमीत कमी 50-60 निघते बिना लग्नाची. भानगड तसे झाले. कुठे गेले तर लोक आम्हाला म्हणतात तुमच्याकडे आहे का एखादी, तुमची तिकडे एखादी हे. म्हणलं आमच्या गावातली 50 राहिलेत. गावागावात टेम्पो ज्यांचे रखडले त्यांना नाकाला शेंडा असावा. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाकाला धार असावी, फक्त धार. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. हाय का तुमची सर्दी वेगळी. ते काय दादा सर्दी वेगळी पिकलेली सर्दी वेगळी. ती माता मौल्यांना घोटाळा माहिती असतो काय. आणि जिला पिकलेली सर्दी झाली तिने कधी भाकरी करायच्या? कधीच नाही करायच्या. नाकाला शेंडा पाहिजे.